टाइम्स मॅट्राईजच्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रामध्ये मविया महायुती कुणालाच बहुमत नाही, अपक्षांच्या हाती सत्तेची चावी, सर्व्हेमध्ये दावा. टाइम्सच्या सर्व्हेनुसार भाजपला 95 ते 105, शिंदे गटाला 19 ते 24, तर ठाकरेंना 26 ते 31 जागांचा अंदाज, काँग्रेसला 42 ते 47 जागा मिळणार असल्याचा टाइम्सचा सर्व्हे. मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेना सर्वात जास्त पसंती, शिंदेना 27%, ठाकरेंना 23, तर फडणवीसांना 21% पसंती, टाइम्स मॅट्राईजच्या सर्व्हेमध्ये दावा. जरांगेंच्या वाटेवर भाजपचे 3 नेते असल्याची चर्चा, संगीता ठोंबरे, राजेंद्र म्हस्के आणि मिनल खतगावकरांनी घेतली जरांगेंची भेट. राजकीय जडणघडणीमध्ये शरद पवारांचा मोठा वाटा, पवारांचं नेतृत्व मान्य करतो, जिल्हा बँकेच्या अडचणींमुळे नाईलाजानं अजितदादांसोबत, अजितदादांचे आमदार राजेंद्र शिंगणेंची भूमिका. उमरेड, काटोर, पुरं, नागपूर, हिंगणासाठी पवार गट आग्रही, पवारांची भेट घेत पदाधिकाऱ्यांकडून 4 मतदारसंघांची मागणी. मविया आणि महायुतीकडून लाडक्या बहिणी योजनेमधील महिलांना दरमहा 3,000 रुपये देण्याचे दावे, सरकारला ताकद द्या, 1500चे 3,000 देऊ, शिंदेंचं आश्वासन, तर मविया सत्तेमध्ये आल्यावर 3,000 देणार, राऊतांचंही वक्तव्य. आमच्या चिन्हापूरचं बटण दाबा, योजना सुरू ठेवा, पुढील 5 वर्ष 90,000 मिळणार, अजित पवारांचा धमकीवजा इशारा. वेबसाईटवर जंक डेटा टाकून पोर्टल बंद पाडण्याचा प्रयत्न, लाडक्या बहिणीचे जाणीवपूर्वक फॉर्म भरले आणि त्यावर पुरुषांचे फोटो लावले, फडणवीसांचा विरोधकांवर आरोप. बाबाजानी दुर्राणींची पवार गटाकडे उमेदवारीची मागणी, तर आमच्या सर्व्हेमध्ये दुर्राणींच्या बाजूने कल म्हणत जयंत पाटलांकडून उमेदवारीचे संकेत. मवियाच्या 20 आणि 21 ऑगस्टला 2 मोठ्या बैठका, जागा वाटपावर चर्चा होणार असल्याची माहिती. रामटेक विधानसभेच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा, रामटेकची जागा आम्ही लढवणार, संजय राऊतांची घोषणा. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी दाखवली उत्पन्नाची कागदपत्र, अजितदादांनी उत्पन्नाचा हिशोब देण्याचं आव्हान, सुनेत्रा पवारांचं उत्पन्न अजित पवारांपेक्षा 5 पट जास्त, दमानी यांचा दावा. मुस्लिम धर्मगुरूंबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या महंत रामगिरींना सरकारकडून संरक्षण, नितेश राणेंकडून वक्तव्याचं समर्थन, तर प्रवचनातील छोटी क्लिप पसरवून विपर्यास केल्याचा रामगिरींचा आरोप. शरद पवार आज बारामती आणि पुण्याच्या दौऱ्यावर, पुण्यामध्ये आज संध्याकाळी पवार गटाची बैठक, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पवार आढावा घेणार. कोल्हापुरात 20 ऑगस्टला होणारी महायुतीची जाहीर सभा लांबणीवर, महायुतीकडून लवकरच नवी तारीख जाहीर केली जाणार. नाशिकमधील राडा प्रकरणामध्ये दोन्ही गटातील 200 जणांवर गुन्हे, 20 जण अटकेत, तर 55 जणांवर जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा. तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर सकाळी 11 ते 3:30 पर्यंत, पश्चिम रेल्वेवर सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत, तर हार्बरवर 11:15 ते 4:15 पर्यंत ब्लॉक असणार.